नमस्ते मुलांनो. इयत्ता 6वी विषय नागरिकशास्त्र, धडा 2 समाजातील विविधता. चला तर याच्यातला काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते जाणून घेऊया. विविधता हीच आपली ताकद. धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व, आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग आणि समाजाचे नियमन. भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत. ही विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे. मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषा बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात. ते वेगवेगळ्या पद्धतीने सणवार, उत्सव साजरे करतात. त्यांच्या पूजा उपासनेच्या चालीरीतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत. विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत. त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे. आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे. भारतीय समाजातील एकता याच्यातूनच दिसून येते. आपल्या समाजामध्ये अनेक भाषा बोलणारे, वेगवेगळ्या प्रकारचे भाषा, तेलुगू, मराठी, कन्नड, लिंगायत समाजाचे, धर्म, प्रत्येकाचं संस्कृती वेगळ्या, त्यांची चालीरीती वेगवेगळ्या आहेत, तरीसुद्धा आपल्यामध्ये एकता आहे. अनेक प्रकारचे सण त्यांच्या पद्धतीने साजरा करणारे आहेत. तर दसरा असू द्या, दिवाळी असू द्या, ईद असू द्या, ख्रिसमस असू द्या, अशा प्रकारे प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे, आपापल्या रूढी परंपरेनुसार सण उत्सव साजरा करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. इतक्या सुंदर देशात आपण राहतो, म्हणून आपला भारत देशाबद्दल खरंच आपण अभिमान बाळगायला पाहिजे. विविधता हीच आपली ताकद. या विविध समूहांच्या बरोबर राहणं म्हणजेच सहअस्तित्व अनुभवणे होय. म्हणजे विविध समूह, विविध प्रकारच्या धर्म, भाषा बोलणाऱ्यांच्या बरोबर राहणं म्हणजे सहअस्तित्व, सोबत त्यांचं बरोबर आपण सुद्धा सुखदुःखामध्ये सहभाग होणे हे खरंच खूप भाग्य लागतं. अशा सहअस्तित्वामुळेच आपल्यामधील सामंजस्य वाढते, एकमेकांच्याबद्दल समजूतदारपणा वाढतो. त्यामुळे परस्परांच्या चालीरीतींशी, त्यांच्या जीवन पद्धतींशी आपली ओळख होते. त्यामुळेच आपल्याला त्यांच्या आणि आपल्या एकमेकांना आपल्या चालीरीतीबद्दल, आपण राहतो कसं, वागतो कसं, जीवन जगतो कसं, सुखदुःखामध्ये सहभागी कसा होतो, या सर्वांची आपल्याला ओळख होते. आपण एकमेकांच्या जीवन पद्धतीचा आदर करायला शिकतो. इतरांच्या काही प्रथा, काही परंपरा आत्मसात करतो. त्यामुळे आपण कधीही कोणालाही तू हे सण साजरा करू नको किंवा ह्या सणाबद्दल मला अजिबात आवड नाही आहे असं आपण बोलू शकत नाही. कारण आपण आपल्या पद्धतीनं करतो, त्यांनी त्यांच्या पद्धतीने करतात. त्यांनीही आदर करतात, आपणही त्यांच्याबद्दल आदर करूया. असं केलं तर एकमेकांच्यामध्ये एकता वाढते, एकोपा वाढतो आणि ह्यामुळेच आपण अनेक नैसर्गिक आणि सामाजिक आपत्तीचा सामना करू शकतो. म्हणजे कितीही संकट आलं, जर ते निसर्गातल्या असू द्या किंवा समूहात राहत असताना होऊ द्या, संकट येऊ द्या, त्या सर्व संकटांना आपण मिळून त्याचा सामना करायला शिकतो. धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व. भारतीय समाजात विविध धर्माचे लोक राहतात, आपल्यालाही माहिती आहे. आपल्या वर्गात सुद्धा असतात. त्यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढीस लागावे आणि सर्वांना आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य असावे, यासाठी संविधानात महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. आपण संविधान म्हणतो, त्याच्यामध्ये आहे, भारत हे जगातील एक महत्त्वाचं धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी, म्हणजे काहीही भांडण न होता व्यवस्थित खेळीमेळीने जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारलेले. म्हणजे माझाच धर्म उच्च, तुझा धर्म खालच्या दर्जाचा, असं कधीच आपण ते तत्त्व स्वीकारलेलं नाही. आपल्यामध्ये धर्मनिरपेक्ष आहे. सर्व धर्मांना समान न्याय, समान अधिकार, समान हक्क आणि समान कर्तव्य. आपल्या देशात राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार कधीच केलेला नाही. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या आणि आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना म्हणजे प्रार्थना करण्याचे स्वातंत्र्य आहे. धर्माच्या आधारे व्यक्तींमध्ये भेदभाव करता येत नाही, की तू हिंदू धर्म आहे, तू मुस्लिम धर्म आहे, असा आपल्याला भेदभाव करता येत नाही. सर्व धर्मांच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिली जाते. शिक्षण, रोजगार,
सरकारी नोकरीच्या संधी सर्वांना उपलब्ध करून दिल्या जातात. त्यात धर्माच्या आधारे भेदभाव केला जात नाही. धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संविधानात विशेष तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याक ज्या समाजातले, ज्या धर्मातले काही लोक कमी असेल संख्येने, अशा या भाषिक अल्पसंख्या म्हणजे आपण तेलुगू भाषिक अल्पसंख्येचे आहोत. तर या भाषिक अल्पसंख्याकाचे संरक्षण करण्यासाठी आपल्यासाठी काही खास तरतुदीसुद्धा केल्या आहेत. या अल्पसंख्याकांना आपापली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जोपासण्याचे स्वातंत्र्य आहे. आपल्याकडे सुद्धा तेलुगू शाळा आहेत बरं का मुलांनो. शिक्षणाद्वारे आपापल्या समाजाचा विकास करण्याचे स्वातंत्र्यसुद्धा त्यांना आहे. धर्मनिरपेक्षतेच्या या तत्वांमुळे भारतीय समाजामध्ये धार्मिक सामंजस्य टिकून राहिले आहे. आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग. समाजात राहून आपण काय शिकतो, कोणते गुण आत्मसात करतो, आपल्या जडणघडणीमध्ये समाज कशी मदत करतो, त्यात आपण समजून घेऊया. पहिला आपण बघूया सहकार्य म्हणजे मदत. कोणताही समाज, व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यावर आधारलेला असतो. व्यक्तींमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही. आपल्या घरात सुद्धा आपण सगळं एकमेकांना समजून घेतलं तरच घर टिकतं. तसं आपण आपल्या देशामध्ये सुद्धा किंवा जिथं आपण ज्या वाड्यात राहतो त्या वाड्यामध्ये सुद्धा जर सहकार्य नसेल तर सारखी भांडणे होत असतात. म्हणून सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही. परस्परांच्या अडचणी किंवा प्रश्न हे सोडवण्यासाठी एकमेकांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजेच सहकार्य होय. आपल्या घरातील व्यक्तींमध्ये अशी वृत्ती जर नसेल तर जसे आपले कुटुंब टिकू शकत नाही तसंच समाजाचं आहे. तू माझ्या समाजात, तू खालच्या समाजाचा, तू वरच्या समाजाचा, असं जर आपण भांडणं करत राहिलं तर कधीच आपण शांततेने राहू शकत नाही. सहकार्य अभावी आपला विकास रखडेल. म्हणजे सहकार्य जर नसेल तर कोणी आपल्याला मदतही करू शकणार नाही आणि आपली प्रगतीसुद्धा होऊ शकणार नाही. दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही. सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. समाजातील सर्वांना सामावून घेता येते. एकमेकांवर आपण अवलंबून आहोत ते सुद्धा व्यवस्थित कार्य चाललेलं असतं आणि सर्वांना सांभाळून घेता येतं. माझ्याकडे काय नाही ते मी दुसऱ्यांकडे घेईन आणि दुसऱ्यांकडे काही नाही ते मी माझ्याकडचे देईन, असं जर आपण गुण्यागोविंदानं राहिलं, वसुधैव कुटुंबकम म्हणतात त्याप्रमाणे जर आपण राहिलं तर आपल्यामध्ये कोणतेच भांडणं राहणार नाही. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ही एक चांगली प्रक्रिया आहे. आपल्या समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांना आणि मुलींना शिक्षण घेण्यासाठी आणि त्याच्या विकासासाठी खरंच आपण सहकार्य केला पाहिजे. त्यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. त्याची माहिती मिळवा. आपल्या शाळेमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुले आहे. त्यानंतर शासनाचे स्कॉलरशिप्स असतात. ते काय काय आहे त्याची माहिती आपल्याला मिळवायची आहे. आणि याच्या विकासासाठी आपण काय काय आणखीन करू शकतो त्याबाबत आपल्याला वर्गात चर्चा करायची आहे. सहिष्णुता आणि सामंजस्य. समाजात जसे सहकार्य असते तसेच कधीकधी मतभेदसुद्धा असू शकतात. वाद आणि संघर्षसुद्धा निर्माण होतात. आपल्या घरात सुद्धा असं होत असतात. व्यक्तीमधील मते, प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाचा दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद होतो, संघर्ष निर्माण होतात. एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज. पूर्वग्रह म्हणजे पूर्वीचे भांडणं किंवा पूर्वी त्यांच्याबद्दल असलेले मत, विचार किंवा आपल्यामध्ये असलेलं गैरसमज त्यांच्याबद्दल ते तसं नाहीत पण कुणीतरी आपल्यामध्ये ते पसरवलेले असतात. तर हे सुद्धा संघर्षाचं कारण असू शकतं. दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे हे कोणाच्याही हिताचे नसते. तरीही आपण ते आपापसात बसून मिटवून घ्यायचं. समोरासमोर बसून आपल्या मनातलं काय असेल ते बोलून टाकायचे, त्यांचेही ऐकून घ्यायचं आणि ते मिटवून टाकलं तर ते व्यवस्थित चालतं. नाहीतर मनात धरून तेच बसलं अनेक वर्ष तर ते कधीच फायदेशीर होणार नाही. तडजोड आणि समझोता यांच्याद्वारे व्यक्ती संघर्षाचं निराकरण करायला शिकतात. एकमेकांना समजून घेतलं आणि सहिष्णू वृत्ती दाखवली म्हणजे एकमेकांच्याबद्दल दयाभाव, प्रेम भावना दाखवली तर संघर्ष हे आतल्या आत मिटू शकतात. म्हणजे त्याचं खूप मोठं भांडण किंवा अनेकांपर्यंत ते समजेल असं काहीही आपल्याकडनं घडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे.
या सामंजस्य म्हणजे समजून घेण्यामधून नकळतपणे आपण अनेक नव्या गोष्टी शिकतो. आपण समजून घेतो की आपल्याला त्याने समजून घेतलं आहे, त्याची बुद्धी कशी आहे, त्याचे विचार कसे आहेत, तो किती छान हँडल करतो. एक काही गुण त्याच्याकडनं आपण शिकून घेतो आणि आपल्याकडनं त्यानं समजून घेतली आहे, संयम ठेवली आहे, शांत राहिली आहे, आपल्यातले पण काही गुण ते शिकतात. अशा प्रकारे नवीन गोष्टी शिकतो, नवा विचार आत्मसात करतो. आपले सामाजिक जीवन अधिकाधिक समृद्ध बनायला याची मदत होते. आणि जेव्हा आपण आपल्या घरात असं राहतो तर आपोआप आपण आपल्या वाड्यात, आपल्या गल्लीत आणि आपल्या राज्यात सुद्धा आपण व्यवस्थितपणे समजून घेऊन जगायला शिकतो. आपल्यातील सहिष्णुता वाढते. सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता टिकवण्यासाठी ही एक चांगली सोपी पद्धत, शिकण्याची संधी समाजामुळे मिळते. समाजात राहिल्यामुळेच आपण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो. चांगले विचार, वाईट विचार याच्यातला फरक लोकांना समजावून देऊ शकतो. त्यांच्यातला भेदभाव किंवा त्यांच्यातला संघर्ष मिटवू शकतो. आणि हे सर्व करण्यासाठी, हे सर्व केलं तरच सर्वांचं स्वास्थ्य, आरोग्य व्यवस्थित राहणार आणि शांतताही राहणार. आणि ही शांतता टिकवण्यासाठी आणि आपलं स्वास्थ्य पण व्यवस्थित ठेवण्यासाठी ही एक साधी आणि सोपी पद्धत, शिकण्याची संधी हे आपल्याला कशामुळे मिळते? समाजामुळेच मिळते. पहा, आता इथं खूप सुंदर तुमच्यासाठी दिलेलं आहे. तुम्ही अशा अनेक तडजोडी करत असाल. हो, करतो. वर्गात सुद्धा तुम्ही करता. आता पहा, काही अनुभव इथं दिलेले आहेत की सभागृह तुडुंब भरले म्हणजे हॉल. जागा शोधणाऱ्या एका व्यक्तीला तुम्ही तुमच्या बाकावरील छोट्याशा जागेत सामावून घेता का? नक्कीच. कारण बघा, आपल्याकडे कार्यक्रम असेल तर जागा कमी असेल तर आपण पसरून बसतो का? नाही. ये माझ्या बाजूला म्हणून थोडीशी जागा त्यांना आपण देतो. तुम्हाला गिअर असणारी सायकल हवी आहे, परंतु त्याच्या फीचे पैसेही भरायचे आहेत. मग तुम्ही मला सायकल पाहिजे असा हट्ट करता का? मला तर वाटत नाही तुम्ही तसं करणार. कारण शिक्षण महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही पहिल्यांदा काय करणार की त्याच्या फीचे पैसे आधी भरणार. पुढे, शेतीच्या बांधावरून शेजाराशी सुरू असलेला तुमचा कुटुंबाचा वाद कोर्टात न जाता तुम्ही संपवला तर शेजारचा सोपान आता तुमचा चांगला मित्र झाला. अगदी बरोबर आहे. हे प्रत्येक घरामध्ये होतं. जर घरात काका, वडील, आई, काकू यांच्यामध्ये जर भांडणं होत असेल तर आपण छोट्याशा स्वरूपात का होय ना त्यांच्यामध्ये एकजूटपणा करून घ्यायचा. आपल्या छोट्या छोट्या कारणावरून त्यांच्यामध्ये एकत्र येण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्यांच्यातला तो वाद संपेल आणि तुम्ही एक चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी म्हणून नावाला याल. विविध भूमिका पार पाडण्याची संधी. समाजात आपल्या वाट्याला अनेक भूमिका येतात. नक्कीच, एकच व्यक्ती अनेक भूमिका पार पाडत असते. प्रत्येक भूमिकेच्या काही जबाबदाऱ्या असतात, काही कर्तव्य ठरलेली असतात. आता भूमिका म्हणजे पहा, तुम्ही लहान आहात म्हणजे तुम्ही आता विद्यार्थी दशेत आहात, हो की नाही? आई, वडील, आपले शिक्षक वर्ग, आपले शिपाई वर्ग, जे कोणी असेल प्रत्येकाचं एक ॲक्ट असतं, म्हणजे एक भूमिका. त्याप्रमाणे त्यांना त्यांची कामं असतात, त्यांची कर्तव्ये असतात, त्यांच्या काही जबाबदारी असतात, ते ठरलेली असतात. कुटुंबात आणि बाहेर आपण या भूमिकांमुळे अनेकांशी जोडला जातो. आता पहा, शिक्षक वर्ग, तुम्ही आम्हाला किती आदराने तुम्ही आम्हाला बोलता किंवा आमच्याशी संबंध ठेवता आणि आम्हीही तेवढ्या संबंधाने तुमच्याशी बोलतो. त्यामुळे तुमच्यात आणि आमच्यात एक प्रकारचं सामंजस्यपणा निर्माण होतो, एक प्रकारचं प्रेमभावना निर्माण होते. जसं आता विद्यार्थी मुलांनो, आता ऑनलाईन क्लासेस आहेत तरीसुद्धा आपण या ऑनलाईन क्लासेसमुळे एकमेकांशी संपर्कात आहोत आणि आपल्यामध्ये आपली भूमिका ठरलेली आहे. मी माझ्या घरून तो मला शिकवते आणि तुम्ही तुमच्या घरात केव्हाही तुम्ही ते शिकता. म्हणजे आपलं कर्तव्य जे काय आहेत, आपली काही जबाबदारी आहे ते आपण सोडून दिली आहे का? नाही. मीही काय करत आहे आणि तुम्हीही ते जबाबदारी पेलत आहात. अशा प्रकारे आपण काय झालो, या ऑनलाईन क्लासद्वारे सुद्धा आपण एकमेकांशी जोडलं गेलो. तर आपल्या या भूमिकामध्ये अनेकदा बदलसुद्धा होत असतात. तर पहा, विविध भूमिका पार पाडण्याची संधी तुम्हाला दिलेली आहे. आजची तुमची भूमिका स्पष्ट करणारे पुढील पानावरील चित्र पाहायला सांगितलेले आहेत. 20 वर्षानंतर तुम्हाला कोणत्या नवीन भूमिका पार पाडाव्या लागतात याची चर्चा करायला सांगितले. म्हणजे खूप सुंदर दिलेलं आहे चित्र. आता तुम्ही कसं आहेत हे मिडलमध्ये दिलेलं आहेत. सर्वात पहा, पहिल्यांदा विद्यार्थी आहात, विद्यार्थी, विद्यार्थिनी. त्यानंतर बालमित्र आहेत, तुमच्या संघाचे सभासद आहेत.
त्यानंतर तुम्ही स्वच्छता दूत म्हणून काम करत आहात. स्वच्छता दूत म्हणजे जे कोणी घाण करत असेल तर त्यांना तुम्ही समजावून सांगत आहात की याच्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडणार आहे, तेच तुमच्या घरात येणार आहे आणि त्याच्यापासून तुम्हालासुद्धा आजार होणार आहे, ते तुम्ही समजावून देतात. त्यानंतर इथं खेळाडू वृत्तीने तुम्ही खेळत आहात. सहकार्याची, संघभावनेची निर्माण तुमच्यामध्ये झालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही वर्गप्रतिनिधी आहात म्हणजे मॉनिटर, आणि तुम्ही नेतृत्वपणा हा गुण तुमच्या अंगात तो विकसित झालेला आहे. या ठिकाणी शालेय मित्रमंडळ आहात आणि त्या मित्रमंडळामध्ये तुम्ही ठरवत आहात, चला रे आता गणेशोत्सव आहे किंवा आता 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा कार्यक्रम आहे, आपण कोणी काय काय करायचं, एकजण पताका आणूया, एकजण चिटकूया, एकजण दोरा आणूया, जसं तुम्ही वर्गात करता की नाही तसं. त्यानंतर एक छान आजी आजोबाची नातू म्हणून तुम्ही तुमच्या काय जबाबदाऱ्या असतील ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आजी आजोबांना मदत करणे, त्यांना आधार देणे, त्यांना काय हवं असेल तर ते आणून देणे, त्यांचं प्रत्येक गोष्ट ऐकायला शिकणे, या गोष्टी. त्यानंतर एक चांगले मुलं आणि मुलगी म्हणजे आईबाबांचा तुम्ही मुलगा आहात किंवा मुलगी आहात, यासाठी तुमची काही कर्तव्य असतात. आईवडिलांचं ऐकायचं असतं, आईवडिलांचा आदर राखा, आईवडिलांनी सांगितलेली प्रत्येक कामं करा, ते तुमच्या चांगल्यासाठी शिकवण देत असतात. चला आता पुढं बघूया. समाजाचे नियमन, काही नियम असतात. समाजाचा जर व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून काही नियमांची आवश्यकता असते. पूर्वी समाजाचे नियमन बहुतांशी रूढी परंपरा यांच्याद्वारे होत असे, परंतु आधुनिक समाजाचे नियमन रूढी परंपरेबरोबरच कायद्याने सुद्धा करावे लागते. पूर्वी समाजाचं कसं होतं, ही आपली रूढी आहे, ही परंपरा आहे, यांनी चालवायला पाहिजे, घरात मोठे वडील आहेत, सर्व काही त्यांनीच करायला पाहिजे, त्यांचंच सगळं चाललेलं असतं आणि पुढे होऊन त्यांचाच मुलगा पुन्हा तो चालवायला पाहिजे. हे काय झालं, रूढी परंपरा. परंतु हे अजूनही आहे, नाही असं नाही, पण त्याबरोबरच काही कायदेसुद्धा आहेत आणि तो कायदा म्हणजे समानतेचा कायदा. रूढी परंपरा, संकेत इत्यादीपेक्षा कायद्याचे स्वरूप वेगळे असते. या सर्व बाबींच्या आधारे आपल्याला समाजाचे नियमन अनेक संस्था व संघटना करत असतात. काही संस्था आहेत, काही संघटना आहेत, आपल्यावर जर अन्याय झाला तर त्या संघटनेमध्ये आपण आपला काही गोष्टी सांगू शकतो आणि ते त्यांच्या पद्धतीने ते मिटवण्याचा प्रयत्न करतात. याला कायदा वगैरे सुद्धा म्हणतात. स्थानिक पातळीवर असणाऱ्या शासन संस्थाही समाज नियमनाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आता स्थानिक पातळीवर असणाऱ्या शासन संस्थाही, काही शासनाच्या संस्था आहेत, सरकारच्या संस्था आहेत, त्या संस्थासुद्धा या समाज नियमाच्या या कामामध्ये खूप चांगलं कार्य करत आहेत. पहा, हा धडा खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही पुन्हा एकदा धडा व्यवस्थित वाचा. काही शब्द जर तुम्हाला समजत नसेल तर त्याच्याखाली अंडरलाईन करा आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुन्हा एकदा हा व्हिडिओ शांतपणे ऐका, म्हणजे तुम्हाला त्याचे अर्थ समजतील. ओके, धन्यवाद.